आवाज येत असेल तर माझा आवाज येत असेल तर फक्त व्हॉइस रेकॉर्ड चेक करून घेऊयात आणि आपल्या आजच्या सेशनला आपण चालू करणार आहोत. आपलं आजचं सेशन जे असणार आहे ते IIFL मार्केट ऍप संदर्भात असणार आहे. ओके, ठीक आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसत असेल माझी? आपण जेव्हा पहिल्यांदा IIFL मार्केट जेव्हा चालू करतो किंवा IIFL अकाउंट तुमचं सगळ्यांचं आहे, तर त्याकरिता आपल्याला IIFL मार्केट हे मोबाईल ॲप जे आहे हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही IIFL मार्केट असं सर्च करू शकता. मी तुम्हाला इनिशियली दाखवत आहे, सगळ्यांनी इन्स्टॉल केलंच असेल पण तरीही एक वेळेस परत दाखवत आहे. असं टाईप केलं की तुम्हाला समोर या लोगो प्रमाणे तुम्ही इथं बघू शकाल, लोगो तुम्हाला दिसत असेल IIFL मार्केट ऍपचा लोगो तुम्हाला इथं बघायला मिळतोय. या लोगो प्रमाणे तुम्ही तुमचं मोबाईल ऍप जे आहे ते डाउनलोड करून ठेवू शकता. मी डायरेक्टली ओपन म्हणतो याला. ओपन केल्यानंतर अशी स्क्रीन समोर तुम्हाला बघायला मिळेल. इथं ओपन टाकल्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर, तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे तो तुम्ही डायरेक्टली एंटर करू शकता. एंटर केल्यानंतर तुम्हाला OTP विचारला जाईल. OTP आणि डेट ऑफ बर्थ विचारले जाते. आता मी ऑलरेडी रजिस्टर्ड आहे त्याच्यामुळे मला ते विचारत नाहीये. आणि ते विचारल्यानंतर किंवा तुम्ही जेव्हा मोबाईल ऍप लॉग इन होताय, तुम्ही फर्स्ट टाइम लॉग इन होताय, तेव्हा क्विक लॉग इन असा ऑप्शन येईल. तुम्ही यूज डिव्हाइस पासवर्ड किंवा स्किप पण करू शकता. मी आता यूज डिव्हाइस पासवर्ड जो ऑप्शन आहे तो यूज करतोय. त्याच्यात माझे जे डिव्हाइसचा पासवर्ड जो असेल तो इथं रजिस्टर होतो आणि तुम्ही क्विकली म्हणजेच विदाऊट पासवर्ड टाकता तुमच्या मोबाईलने तुम्ही लॉग इन करू शकता. म्हणजे तुमचा मोबाईलचा जो पासवर्ड असेल तो तुम्हाला मोबाईल ऍपचा म्हणजे IIFLच्या ऍपसाठी तो तुमचा पासवर्ड इमिजिएट बेसिस या मोबाईल करिताच फक्त तो यूज राहील. या समोर स्क्रीन मध्ये तुम्हाला इथं वेगळ्या वेगळ्या ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला सांगतो. इथं तुम्हाला निफ्टी काय चाललेली आहे, आज निफ्टी किती चाललेली आहे, 17,392 ला आज निफ्टीचा क्लोजिंग आहे, किती पॉइंट्स वरती आहे, तसंच बँक निफ्टी किती आहे, सेन्सेक्स किती आहे, हे तुम्हाला इथं समोर वरती बघायला मिळतं. तुम्ही समोर स्क्रीन वरती बघू शकाल. या स्क्रीनवर ना तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, या पद्धतीनं तुम्ही जे आहे ते तुम्हाला समोर बघायला मिळेल. मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही जेव्हा बघताय तेव्हा तुम्हाला इथं वेगळ्या वेगळ्या मार्केट वॉचेस तुम्हाला बघायला मिळतील. बाय डिफॉल्ट इथं निफ्टी 50 म्हणून तुम्हाला दिलं आहे. या निफ्टी 50 मध्ये 50 स्टॉक्स जे आहेत, निफ्टी मधले जे 50 स्टॉक्स म्हटले जातात ते 50 स्टॉक्सची इथं लिस्ट तुम्हाला बघायला मिळते. ही मी तुम्हाला स्क्रीनवरती आणलेली आहे. आता थोडीशी त्याच्यात डिटेलमध्ये जातो आणि नंतर आपण पुढं तुम्ही तुमची कशी कस्टमाइज करू शकता लिस्ट किंवा तुम्हाला जी स्टॉक्स बघायचे आहेत ते स्टॉक्स कसे कस्टमाइज करू शकता हे तुम्हाला बघायला मिळेल. मित्रांनो, आता इथे तुम्हाला सगळ्यात अगोदर वरती ते तुम्ही बघता जे अदानी पोर्ट हे कंपनीचं नाव आहे. NSE मधली स्टॉक, NSE मधला स्टॉक आहे हा. त्याच्यानंतर व्हॉल्यूम किती झालेला आहे आतापर्यंत किंवा ज्या घडीला तुम्ही बघताय त्या टायमिंगला व्हॉल्यूम किती झालेला, त्याच्यानंतर त्याची प्राइस जी आहे आजची करंट मार्केट प्राइस CMP म्हणतो त्याला, करंट मार्केट प्राइस जी आहे ती तुम्हाला इथं बघायला मिळेल. त्याचबरोबर तुम्ही बघू शकाल किती रुपयांनी वरती आहे. त्याचबरोबर ब्रॅकेट मध्ये जे दिलेलं आहे म्हणजेच कंसात जे लिहिलेलं आहे ते किती पर्सेंटेज मार्केट किंवा तो स्टॉक वरती आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळत आहेत. सेम वे इथं 50 स्टॉकची लिस्ट तुम्हाला बघायला मिळते. या पद्धतीने तुमचे ऑलरेडी स्टॉक्स असतील म्हणजे तुम्ही काही शेअर्स घेऊन ठेवले असतील तर माय स्टॉक्स मध्ये तुम्हाला ते स्टॉक्स इथं बघायला मिळू शकतात. या पद्धतीने तुम्ही बघू शकता की जे जे माझे स्टॉक्स आहेत, जे जे होल्डिंग्स आहेत माझे, त्या इथं ऑटोमॅटिकली इथं अपडेट होईल. रिसेंटली व्ह्यू स्टॉक्स मध्ये तुम्ही जे आता लेटेस्ट स्टॉक्स बघितले असतील, जे सर्च केले असतील ते सगळे स्टॉक्स तुम्हाला इथं बघायला मिळू शकतात.
त्याचबरोबर तुम्ही तुमची कस्टमाइज लिस्ट बनवू शकता. ही कस्टमाइज लिस्ट कशी बनवायची आता हे बघूयात. मित्रांनो, असं धरून चला की तुमच्या स्टॉक्समध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊयात. ठीक आहे. आता पहिल्यांदा तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला इथं बघायला मिळेल की अशी ब्लँक मार्केट वॉच तुम्हाला बघायला मिळते. ब्लँक मार्केट वॉचचा अर्थ काय आहे की तुम्हाला त्या मार्केट वॉचमध्ये त्या स्टॉक्सच्या लिस्टमध्ये किंवा त्या स्क्रीनवरती कुठलेही स्टॉक्सची नावं तुम्हाला बघायला मिळणार नाही मित्रांनो. या लिस्टमध्ये तुम्हाला नावं ऍड करायची असतील तर वरती दुर्बिणीचं बटन दिलेलं आहे. इथं तुम्ही उजव्या हाताला, तुमच्या उजव्या हाताला बघा प्लस आणि एक दुर्बिणीचं बटन दिलेलं आहे. बायनाक्युलर बटन आहे. इथं तुम्ही नाव ऍड करू शकता. आता समजा तुम्हाला रिलायन्स हे ऍड करायचं तर तुम्ही रिलायन्स टाईप करा. रिलायन्स टाईप केल्यानंतर तुम्हाला इथं पहिलं रिलायन्स इंडस्ट्री नाव बघायला मिळेल. आता रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्लस बटनवरती तुम्ही बघू शकाल इथंच तुम्हाला डायरेक्टली रेट्स आणि किती पर्सेंटेज किती प्राइस वरती आहे ते इथं तुम्हाला बघायला मिळतं. इथं तुम्ही डायरेक्टली प्लस वरती क्लिक केलं की तो तुम्हाला जो स्टॉक ज्या स्क्रिप्ट लिस्ट वरती असता तुम्ही स्टॉक लिस्ट वरती किंवा त्याला वॉच लिस्ट असा शब्द वापरूयात. ज्या वॉच लिस्ट वरती असाल वॉच लिस्ट वरती असाल त्या लिस्टवरनं तुम्ही तो स्टॉक ऍड होईल. आता त्या नावावरती क्लिक केल्यानंतर त्या शेअर्स बद्दल तुम्हाला डिटेल माहिती बघायला मिळेल. कधीही लक्षात ठेवा, तुम्ही ज्या शेअर्स वरती क्लिक करताल त्या शेअर्सची पूर्ण माहिती तुम्हाला एका स्क्रीनवरती बघायला मिळते. आता पूर्ण माहिती म्हणजे काय? आता महत्वाचं पूर्ण माहिती म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्ही बघू शकाल कंपनीचं नाव काय आहे, प्राइस काय दिलेली आहे, त्याचे किती पर्सेंटेज किती अमाऊंट वाईज तो प्लस आहे का मायनस आहे. प्लस असेल तर ग्रीन कलर मध्ये प्राइस वरती दाखवेल आणि हिरव्या कलर मध्ये प्राइस वरती दाखवेल आणि ब्रॅकेटमध्ये तो किती पर्सेंटेज वरती आहे हे बघितलं जाईल. त्याच्यानंतर चार्ट्स मध्ये गेलात तर तो टेक्निकल चार्ट जो आहे तो तुम्हाला इथं पूर्ण बघायला मिळेल. म्हणजे टेक्निकली तो स्टॉक काय आहे, चार्ट जे स्टडी करतात टेक्निकल अनालिसिस जे करतात त्यांच्याकरिता हे टेक्निकल अनालिसिसचं टूल दिलेलं आहे. ते तुम्ही इथं बघू शकता की टेक्निकल अनालिसिस करताना जे जे आपल्याला इन्फॉर्मेशन लागते ते तुम्ही इथं जाऊन बघू शकता आणि इथं तुम्ही ते डिटेलमध्ये स्टडी करू शकता मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस करायचं नसेल तर शॉर्टमध्ये इथं तुम्हाला टेक्निकल अनालिसिसचे जे वेगळ्या पॅरामीटर्स आहेत जसं ईएमए पाहिजे असेल, तो स्टॉक बुलिश आहे का बेरिश आहे तो तुम्हाला इथं दाखवला जातो. हे बघा इथं तुम्हाला स्क्रीनवरती तुम्ही बघितलं तर ही जी लाईन दिसते छोटीशी लाईन तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही स्वतः ओपन करून बघू शकता. इथं जेवढी जास्त लांब जास्त म्हणजे ग्रीन साईडला जास्त तिथं ती तो स्टॉक चांगला म्हटला जातो. समजा मध्यंतरीत असेल तर थोडासा स्टॉक विकनेस किंवा तो दाखवला जाईल. इथं वेगळे मूव्हिंग एव्हरेजेस दिलेले आहेत. 5 डे मूव्हिंग एव्हरेज काय आहे, 10 डे मूव्हिंग एव्हरेज काय आहे, 20 डे मूव्हिंग एव्हरेज काय आहे, 30 डेज मूव्हिंग एव्हरेज काय आहे ते तुम्हाला इथं दाखवलं जाईल. इथं पॉझिटिव्ह इंडिकेटर्स किती आहेत, निगेटिव्ह इंडिकेटर्स काय आहेत ते सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं एकाच स्क्रीनवरती टेक्निकल अनालिसिस स्क्रीनवरती दाखवला जातो. त्याचप्रमाणे फंडामेंटल अनालिसिस करायचं असेल तर फंडामेंटल अनालिसिस मध्ये ज्या ज्या इन्फॉर्मेशन पाहिजे असतात, मार्केट कॅपिटल किती आहे, पीई रेशो काय आहे, नंतर त्याचा इंडस्ट्रीचा पीई काय आहे, इंडस्ट्रीचा पीईबी काय आहे, इंडस्ट्री पीबी काय आहे, हे सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं दिले जातात. त्याचबरोबर कॉर्पोरेट अनाउन्समेंट्स वगैरे जे आहेत इन्फॉर्मेशन ते तुम्हाला इथं बघितले जाते. शेअर होल्डिंग पॅटर्न्स म्हणजे कंपनीचे शेअर्स कोणाकडे आहेत, प्रमोटरकडे किती आहेत. इथे तुम्ही बघितलं तर 50% कंपनीकडेच हे शेअर्स जास्त आहेत. म्युच्युअल फंडकडे किती आहेत शेअर्स, 4-4.5% कंपनीकडे आहेत. एफआय फॉरेन इन्व्हेस्टर्सचे किती पर्सेंटेज ऑफ इन्व्हेस्टमेंट त्या शेअर्स मध्ये आहे हे बघितलं जातं. पब्लिककडे किती आहे आणि अदर होल्डिंग्स मध्ये किती पर्सेंटेज आहे ते तुम्ही इथं बघितलं जातं. आता हे सगळं स्टडी केल्यानंतर तुम्हाला शेअर बाय सेल करायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही खाली बघू शकाल बाय बटन आणि सेल बटन इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही बाय बटन आणि सेल बटन वरती क्लिक करून ते शेअर्स परचेसिंग सेलिंग करू शकता. त्याच्या अगोदर महत्वाचं आपण बघूयात की परचेस आणि सेल करण्याच्या अगोदर तुम्हाला फंड ट्रान्सफर करावा लागतात. शेअर्स परचेस सेल करण्याच्या अगोदर तुम्हाला
तुम्हाला पैसे तुमच्या बँकेतनं तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर करावे लागतात. त्याकरिता इथं खाली फंड म्हणून ऑप्शन दिलेला आहे. फंडवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथनं ऍड फंड जे ग्रीन बटन दिलेलं आहे त्या ऍड फंड थ्रू तुम्ही फंड ट्रान्सफर करू शकता. किती फंड ट्रान्सफर करायचे तुम्ही इथं डिसाईड करा. त्याच्यानंतर कुठल्या पद्धतीने तुम्हाला फंड ट्रान्सफर करायचे आहेत ते तुम्ही इथं बघू शकता. वेगळ्या पद्धती दिलेल्या आहेत. वेगळ्या मोबाईल ऍप्स दिलेले आहेत की सॅमसंग मिनी पे, गुगल पे, HDFC बँक मधनं करायचा आहे, भीम ऍप मधनं करायचा आहे किंवा तुम्ही UPI ID किंवा नेट बँकिंग थ्रू तुम्ही फंड ट्रान्सफर करू शकता. किंवा तुम्हाला नवीन बँक ऍड करायची असेल तर तुम्ही इथनं पण नवीन बँक ऍड करू शकता मित्रांनो. मी आता त्या पद्धतीला जात नाही, पण बँक ऍड करायची असेल तर गुगल पे मी एक्झाम्पल घेतो की मला गुगल पेनी फंड ट्रान्सफर करायचे. इथं क्लिक करा. तुमची जी रजिस्टर बँक आहे तुमची जी रजिस्टर बँक आहे त्या बँकेचा अकाउंट नंबर तुम्हाला शेवटचे डिजिट इथे बघायला मिळतात. तीच बँक तुमच्या गुगल पे मध्ये पण असणं आवश्यक आहे मित्रांनो. ऍड फंड करूयात. ऍड फंड केल्यानंतर तो गुगल पेला तुम्हाला घेऊन जाईल. गुगल पेच्या अकाउंटला घेऊन गेल्यानंतर तुम्ही इथनं बघू शकाल की गुगल पेला तो लॉग इन करायला विचारतोय. मी लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला प्रोसेस दाखवणार नाही कारण की गुगल पे स्क्रीन शेअरिंग वेळेस तो दाखवत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तो गुगल पे मी फंड ट्रान्सफर करण्याकरिता इथे एक एक्झाम्पल म्हणून रिक्वेस्ट देतोय, पण तुम्हाला जो स्क्रीनवरती ब्लँक स्क्रीनच दिसेल. हे बघा, आत्ता मी फंड ट्रान्सफर करायचा प्रयत्न केला परंतु फंड ऍड झाला नाही. काही गुगल पेला प्रॉब्लेम असल्यामुळे पेमेंट फेल्ड असं दाखवतोय. पण तुम्ही फंड ट्रान्सफर या पद्धतीने करू शकता. तुम्ही नेट बँकिंग थ्रू फंड ट्रान्सफर करायचे असेल तर नेट बँकिंग सिलेक्ट करा. नेट बँकिंग सिलेक्ट केल्यानंतर आता माझी HDFC बँक आहे म्हणून मी HDFC बँकेच्या वेबसाईटला घेऊन जातो. माझ्या HDFC बँकेच्या वेबसाईटला घेऊन गेल्यानंतर तुम्ही इथं तुमचा कस्टमर ID टाका, कंटिन्यू करा आणि पेमेंट कन्फर्म केल्यानंतर तुमचे फंड ट्रान्सफर होऊन जातील. आता फंड ट्रान्सफर करायचे नाहीयेत कारण की आपण ओपन लाईव्ह सेशन मध्ये आहोत. तिथं काही बँकेचे क्रेडेन्शियल्स समोर जाऊ नये म्हणून तुम्ही लॉग इन करून तुम्हाला ऍड करून दाखवणार नाहीये. पण तुम्ही त्या पद्धतीने फंड्स ऍड करू शकता. आता फंड्स ऍड केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा बॅलन्स बघायला मिळतो. आता बॅलन्स तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता. तुमचा बॅलन्स काय आहे. 30,000चा बॅलन्स आहे. प्रिव्हियस डे बॅलन्स किती होता, काल किती बॅलन्स होता, आजचे काही फंड्स घेतलेत की नाही ते तुम्ही इथं बघू शकता. आणि आता बघूयात व्ह्यू लेजर. तुमचा लेजर बॅलन्स तुम्हाला बघायचा असेल तर व्ह्यू लेजर म्हणून ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो. व्ह्यू लेजर म्हणून क्लिक करा. व्ह्यू लेजर वरती क्लिक केल्यानंतर समरी वरती क्लिक करूयात. आता समरीमध्ये कुठले कुठले ट्रेड केलेले आहेत ते तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळे ट्रेड कुठल्या दिवशी कुठला ट्रेड केला हे तुम्ही इथं बघू शकता. आता मी काय केलेलं आहे, निफ्टी 20 बाय केलंय. आजच तुम्ही बघा 18 तारीख, आज 18 तारखेला मी निफ्टी 20 बाय केलेले आहेत. एप्रिल 18ला किती अमाऊंटचे, या अमाऊंटचे. IFL सिक्युरिटीज मी सेल केलेले आहेत. कुठल्या अमाऊंटचे, या अमाऊंटचे. समोर बघू शकता किती क्वांटिटी बाय केले, किती क्वांटिटी ते तुम्ही इथं चेक करू शकता. त्याचबरोबर IFL सिक्युरिटीजचे कुठले शेअर्स इथं किती घेतले हे तुम्ही इथं बघू शकता. मी काय काय ट्रान्झॅक्शन कुठल्या कुठल्या दिवशी केलेलं आहे ते तुम्ही इथं चेक करू शकता. हे तुम्ही कुठनं बघितलं, मी काय केलेलं आहे, रिसेंट ट्रान्झॅक्शन मध्ये जाऊन समरीवरती क्लिक केलं. समरीवरती क्लिक केल्यानंतर ट्रेड्स, फंड्स पे इन, पे आउट ते तुम्ही इथे बघू शकता. टोटल फंड्स पे इन किती केले, म्हणजे मी जो शेअर्स फंड्स पे इन केलेले आहेत त्याचबरोबर फंड पे इन ह्याचा अर्थ काय आहे की माझ्या अकाउंटला पैसे आले. हे मी शेअर्स विकल्यानंतरही येऊ शकतात किंवा मी बँकेतनं डायरेक्टली फंड ट्रान्सफर पण करू शकतो. या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. आतापर्यंत काही डाऊट्स मी जे आतापर्यंत तुम्हाला सांगितलं त्याच्यात कोणाला काही डाऊट्स आहेत का? आपण 3 गोष्टी बघितल्या. शेअर्स कशा ऍड करायचा, नंतर पैसे कसे ट्रान्सफर करायचे आणि पैसे ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला ते पैसे कुठे बघायला मिळतील. हे फंड्स तुम्हाला बघायला मिळतील इथं. फंड्स मध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला इथं फंड्स बघायला मिळतात. हे त्या व्यतिरिक्त मी पुढं तुम्हाला डिटेलमध्ये अजून सांगेल. ठीक आहे, परंतु काही गोष्टी आपण पहिलं क्लिअर करूयात. आता फंड्स ऍड केल्यानंतर तुम्हाला काही पर्चेसिंग सेलिंग करायचं असं धरून चला, मला काही शेअर्स परचेस सेल करायचे असतील तर मी तुम्हाला आता दाखवलं की शेअर्स ऍड करून घ्या. तर जसं की निफ्टी, आता इथे निफ्टी ऑप्शन्स मध्ये किती जण ट्रेड करतात, त्यांनी येस म्हणून टाईप करायचं आहे. निफ्टी, बँक निफ्टी ऑप्शन्स मध्ये ऑप्शन ट्रेडिंग मध्ये किती जण करतात
ओके, ठीक आहे. 8, 10, 15 जण करतात. आता त्यांच्याकरिता मी थोडंसं नंतर सांगतो. त्याच्या अगोदर जे इन्व्हेस्टर आहेत, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट किंवा शॉर्ट टर्म कॅशमध्ये ट्रेडिंग करायचं आहे, त्यांच्याकरिता ते शेअर्स कसे ऍड करायचं आपण बघूयात. आता मला SBI, सगळ्यांना SBIचं नाव माहितीच असेल. SBI मी टाईप केल्यानंतर मला इथं शेअर्सची नावं बघायला मिळतात. SBIची नावं क्लिक केल्यानंतर मी इथं क्लिक करतो आणि ते शेअर्स माझ्या वॉच लिस्टला ऍड करून घेतो. प्लस वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तो वॉच लिस्टला ऍड होईल आणि इथं क्लिक केल्यानंतर शेअर्सची पूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. आता शेअर्सची माहिती घेतल्यानंतर मला तो शेअर परचेस करायचा आहे. तर मी परचेस करायचा असेल तर काय करायचंय, ओपन कितीला आहे, हाय किती आहे, लो किती आहे, प्रिव्हियस क्लोज काय आहे, व्हॉल्यूम किती झाला, आजचं काय कंडिशन होती, टोटल ऍव्हरेज काय झाली, काय न्यूज होती का त्याच्यात, त्या स्टॉक्स वरती कधी कधी काय न्यूज होती, ती सगळी तुम्हाला माहिती इथं बघायला मिळू शकते. त्याचबरोबर त्याच्या सारखेच म्हणजेच SBI सारखे कुठल्या कुठल्या दुसऱ्या कंपन्या आहेत ते तुम्हाला इथं खाली बघायला मिळतील. इथं तुम्ही चेक करू शकता. खाली तुम्हाला त्या वेगळ्या वेगळ्या कंपन्या इथं बघायला मिळू शकतात. या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता आणि नंतर मला बाय करायचं असेल तर मी बाय बटनवरती क्लिक करतो. बाय बटनवरती क्लिक केल्यानंतर मला इथं वेगळे वेगळे ऑप्शन्स बघायला मिळतील. मित्रांनो, वेगळे वेगळे ऑप्शन्स कुठले बघायला मिळतात हे बघा. पहिला ऑप्शन आहे BNPL आणि दुसरा आहे डिलिव्हरी. आता इथे तुम्हाला वेगळं वाटत असेल, इंट्राडे म्हणून इथं दिलेलं आहे, परंतु एम्प्लॉई असल्यामुळं मला इंट्राडे अलाउड नाहीये, म्हणून तो मला ऑप्शन ऍक्टिव्ह नाहीये मित्रांनो. नाहीतर माझा अकाउंट तो जो इंट्राडे असेल तर इंट्राडे तुमचं ऍक्टिव्ह राहील, हे लक्षात ठेवतात. आता BNPL म्हणजे काय? BNPL चा साधा अर्थ आहे बाय नाव पे लेटर. बाय नाव पे लेटर. एक लक्षात ठेवा, पैसे तर तुम्हाला भरायचेच आहेत, परंतु तुम्ही ते पैसे नंतरही भरू शकता. लक्षात ठेवा, ते पैसे तुम्ही नंतर भरू शकता. त्याकरिता काय करायचं आहे, समजा तुमच्या अकाउंटला, माझ्या अकाउंटला आता एक एक्झाम्पल घेऊयात आपण. पहिले डिलिव्हरीचं एक्झाम्पल घेऊयात. समजा मला 10 शेअर्स परचेस करायचे आहेत, ठीक आहे. तर 10 शेअर परचेस करण्याकरिता मला किती पैसे लागणार आहेत टोटल? 516 म्हणजे 5163 रुपये माझ्या अकाउंटला गरजेचे आहेत. बरोबर आहे मित्रांनो. 10 शेअर्स परचेस करण्याकरिता 5163 रुपये मला लागणार, गरजेचे आहेत. हे मी शेअर्स अमाऊंट टाकल्यानंतर बाय वरती क्लिक केलं. बाय वरती क्लिक केल्यानंतर इथं कन्फर्मेशन विचारेल की तुम्हाला शेअर्स परचेस करायचे का. मी कन्फर्म केलं तर ती ऑर्डर सेंड होईल मार्केटला, ठीक आहे. परंतु BNPL ला तो काय करतो, इथं तुम्ही बघितलं हे बघा. डिलिव्हरीसाठी तुम्ही बघा मार्जिन रिक्वायरमेंट सगळ्यांना खाली दिसतंय का? मार्जिन रिक्वायरमेंट किती आहे? मार्जिन रिक्वायरमेंट सगळ्यांना दिसते का किती आहे इथं? किती आहे कोणी सांगू शकेल का मला मार्जिन रिक्वायरमेंट किती आहे? डिलिव्हरी मध्ये परचेस करायला गेलो 10 शेअर्स रिलायन्स SBIचे, तर 5163 रुपये मला लागणार आहेत. परंतु समजा त्याच्याऐवजी मी ते BNPL मध्ये घेतले, BNPL मध्ये घेतले, तर मला 1268 रुपये, 1268 रुपयेच पैसे भरायचे आहेत आत्ता. लक्षात ठेवा, आत्ता या घडीला 1268 रुपये आणि 60 पैसे हे भरायचे आहेत. प्लस जो गव्हर्नमेंट टॅक्सेस एक चार्जेस जे होतील ते तुम्हाला भरायचे. परंतु कमीत कमी तुम्हाला 1268 रुपये भरायचे आहेत. बाकीची अमाऊंट जी आहे ते तुम्ही 8 दिवसात 10 दिवसात भरू शकता. मित्रांनो, 8 ते 10 दिवसात भरू शकता, हे लक्षात ठेवा. आता इथं मार्जिन रिक्वायरमेंट आहे 1268 रुपये. बाय वरती क्लिक करा. आता मी इथे एक एक्झाम्पल घेतोय. ऑर्डर टाकून दाखवण्याकरिता मी तुम्हाला
एक ऑर्डर टाकून दाखवली तुम्हाला. आता ऑर्डर टाकल्यानंतर इथं बघा चेक ऑर्डर बुक याच्यावरती क्लिक करतो आणि माझी जी ऑर्डर एक्सचेंजला गेलेली आहे ती तुम्हाला इथं बघा समोर बघायला मिळेल. आज आज जे मी शेअर्स परचेस केले ती ऑर्डर तुम्हाला इथं बघायला मिळते. ही ऑर्डर एक्झिक्युटेड ऑर्डर आहे. सगळ्यांनी बघू शकाल ही ऑर्डर आज एक्झिक्यूट झालेली आहे. जी ऑर्डर पेंडिंग आहे इथं बघा मी आता जी ऑर्डर टाकलेली आहे एसबीआयची ही ऑर्डर पेंडिंग आहे. एच आफ्टर मार्केट आवर्स प्लेस्ड. मी ही ऑर्डर मला काही चेंजेस करायचे असतील तर मी इथनं क्लिक केल्यानंतर मॉडिफाय किंवा कॅन्सल ही ऑर्डर करू शकतो. बाय नाव पे लेटर. BNPL चा अर्थ आहे बाय नाव पे लेटर. साध्या भाषेत आत्ता परचेस करा, पैसे नंतर पे करा. आपण वाण्याकडे गेलो, आपण समजा वाणी आहे जे आपले दुकानदार आहेत, करियाना माल आपण जिथनं घेतो, करियाना जिथनं घेतो तिथं तुम्ही गेलात तर तो काय म्हणतो, भाभी दादा घेऊन जावा आत्ता, पैसे नंतर द्या. परंतु पैसे द्यावेच लागतात त्याला. 2 दिवसांनी द्या, 3 दिवसांनी द्या, पैसे द्यावेच लागतात. सेम वे इंडिया इन्फोलाईन IIFL काय म्हणतीये, तुम्ही थोडेसे पैसे आत्ता द्या आणि बाकीचे पैसे तुम्ही 2-4 दिवसांनी पैसे पे करा. रीपे कसे करायचे दाखवतो, सगळं दाखवतो. पहिलं हे परचेसिंग कसं करायचं हे आपण बघूयात. आता परचेसिंग ऑर्डर टाकल्यानंतर मला काही चेंजेस करायचे तर ते चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं बाय नाव पे लेटर वरती क्लिक केला, म्हणजे त्या ऑर्डर वरती क्लिक केल्यानंतर इथं मॉडिफाय करायचे असेल तर ऑर्डर मॉडिफाय करा. मी इथं 10 क्वांटिटीच्या ऐवजी इथं 15 क्वांटिटी करतो. ठीक आहे, 15 क्वांटिटी करतो आणि मॉडिफाय बटन वरती क्लिक करतो. कन्फर्म ऑर्डर, मॉडिफाय, कन्फर्म ऑर्डर, येस. आता मी ऑर्डर चेक करतो परत 10 ऑर्डरची ऑर्डर ऐवजी 15 क्वांटिटीची ऑर्डर इथं बघायला मिळते. आणि आफ्टर आवर्स ऑर्डर मी आता काय करतो, कॅन्सल करतो. म्हणजे कॅन्सल कशी करायची हे तुम्ही इथं कॅन्सल वरती क्लिक करून कन्फर्म ऑर्डर, कन्फर्म ऑर्डर केली की तुमची ऑर्डर इथं बघा आता मी जी ऑर्डर टाकलेली ती कॅन्सल झालेली बघायला मिळते. इथं बघा कॅन्सल झालेली बघायला मिळते. या पद्धतीने तुम्ही ऑर्डर मॉडिफाय कॅन्सल करू शकता. इथं जे ऑर्डर्स एक्झिक्यूट झालेले आहेत त्या सगळ्या ऑर्डर्स इथं तुम्हाला एक्झिक्युटेड ऑर्डर्स मध्ये दिसतील. काही ऑर्डर्स ज्या पेंडिंग असतील ते तुम्हाला इथं पेंडिंग ऑर्डर्स मध्ये बघायला मिळू शकतात. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही ऑर्डर टाकली आणि शेअर्स परचेस केले. ठीक आहे, शेअर्स परचेस केल्यानंतर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये पोर्टफोलिओ म्हणून एक बटन दिलेलं आहे, त्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. इथं जे जे माझे शेअर्स आज जे मी परचेस केले असतील, मी आज जे परचेस केलेले आहे ते तुम्हाला पोझिशन मध्ये दिसतील. आजचे जे ट्रान्झॅक्शन झालंय परचेस म्हणण्यापेक्षा आज जे मी ट्रान्झॅक्शन केलेलं आहे, परचेस पण असू शकतं, ते सेलिंग पण असू शकतं, ते ट्रान्झॅक्शन तुम्हाला इथं पोझिशन जे म्हणून आहे ऑप्शन, पोझिशन बटन बघायला मिळतंय, त्याच्यात बघायला मिळेल. आता जे शेअर्स अगोदर परचेस करून ठेवले असतील, जुने माझ्या डीमॅटला जे शेअर्स असतील ते तुम्ही इथं इथं चेक करू शकता. इथं तुम्हाला बघायला मिळू शकतात. इथं तुम्ही बघू शकता वेगळे वेगळे शेअर्स माझे जे परचेस केलेले आहेत ते तुम्ही इथं तुम्हाला किती प्रॉफिट लॉस आहे तिथनं तुम्ही टोटल प्रॉफिट लॉस, इंट्राडे, 2 डेज प्रॉफिट लॉस हे तुम्ही इथं चेक करू शकता. इथनच तुम्ही डायरेक्टली काही शेअर ट्रान्झॅक्शन करायचे असतील, बाय सेल करायचे असतील तर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथनच डायरेक्टली बाय किंवा सेल या स्टॉक्स मध्ये करू शकता. मित्रांनो, आतापर्यंत जे आपण बघितलं त्याच्यात काही डाऊट्स तुम्हाला? खूप सोपं आहे मोबाईल ऍप. सगळ्यात पहिलं महत्वाचं काय आहे की तुम्हाला मोबाईल ऍप स्वतः वापरायचा आहे. तुम्ही स्वतः यूज केलं तर तुम्हाला सोपं वाटेल. जे वापरणार नाही, प्रॅक्टिस करणार नाही त्यांना ते खूप अवघड वाटतं. परंतु काहीच नाहीये मोबाईल ऍप मध्ये, खूपच सोपं आणि सरळ मोबाईल ऍप आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं असेल सगळ्यांना. आता एक मी शेअर्स परचेस केले, BNPL मध्ये परचेस केलं असं धरून चला, बाय नाव पे लेटर थ्रू मी पैसे परचेस केले. आता आत्ता तरी शेअर्स परचेस करून घेतले, परंतु मला त्याचे पैसे पेमेंट करायचे आहेत. बाकीचे जे रिमेनिंग अमाऊंट आहे, मी आत्ताच एक्झाम्पल देतो. मी आज जे शेअर्स परचेस केलेले आहेत ते तुम्हाला इथं बघायला मिळतील. बघा सगळ्यांना, मी किती शेअर्स परचेस केलेत आज. आपण डिटेलमध्ये ऑर्डर बुक मध्ये जाऊयात, तुम्हाला इथं बघायला मिळेल.
इथं बघा रेट काय आहे, 368 रुपयाला मी शेअर्स परचेस केलेले आहेत. किती शेअर्स परचेस केले, 30 क्वांटिटी. अमाऊंट काय झाली, टोटल व्हॅल्यू काय झाली असेल मित्रांनो, कॅल्क्युलेट करा. सांगतो मित्रांनो, सगळ्या पॉइंट्स मी शक्यता मॅक्झिमम पॉइंट्स कव्हर करायचा प्रयत्न करेल. एक 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 आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत सगळे पॉइंट्स. ऑलमोस्ट 11,000चं मी आजचं परचेसिंग केलेलं आहे. परंतु बीएनपीएल मध्ये केल्यामुळं माझे 3,000 रुपयेच तुमचे कट झालेले आहेत. मार्जिन युज मध्ये बघा आज किती मी यूज केलेले आहे, ओपन पोझिशन करिता 3,053 रुपये माझे कट झालेले आहेत. आता बाकीचे अमाऊंट मला पे करायचे, तर मी कशी पे करू शकतो, त्याकरिता बघा इथं खाली बाय नाव पे लेटर अकाउंट दिलेलं आहे. सगळ्यांना दिसतंय बाय नाव पे लेटर अकाउंट, बाय नाव पे लेटर अकाउंट सगळ्यांना दिसतंय. दिसत असेल तर येस म्हणा. यस, ठीक आहे. इथं क्लिक केल्यानंतर आता मी ऑलरेडी वन स्टॉक नीड टू बी प्लेज. आता तुम्ही जेव्हा शेअर्स परचेस करता ना, तेव्हा तुम्हाला वन स्टॉक नीड टू बी प्लेज म्हणजे तुम्हाला प्लेज करावे लागतात. आपण जसं प्लेज करण्याकरिता तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे, कंटिन्यू करायचं आहे. इथं कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इथं वेबसाईट वरती घेऊन जाईल. इथं तुमचा पॅन कार्ड नंबर टाका. ऑलरेडी ही मी प्रोसेस केलेली आहे, त्याच्यामुळे मी पूर्ण करत नाही. इथं क्लिक केल्यानंतर सबमिट म्हणा. सबमिट क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑलरेडी मी प्रोसेस कंप्लीट केल्यामुळं तुम्हाला इथं दाखवणार नाही. परंतु समजा माझी कंप्लीट नसेल केली तर तुम्हाला इथं ओटीपी विचारला जाईल. ओटीपी टाकल्यानंतर तुमची पूर्ण प्रोसेस कंप्लीट होईल. त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्ही बाय नाव पे लेटर थ्रू अकाउंट परचेसिंग करताल, जेव्हा बाय नाव पे लेटर मध्ये जाताल, तेव्हा तुम्हाला ही स्टॉक हा जो प्रोसेस आहे मी आत्ताची दाखवली, ती प्रोसेस सेम डेला संध्याकाळी किंवा रात्री ही प्रोसेस करून घ्यायची आहे. समजा तुम्ही आज परचेसिंग केलेला आहे बाय नाव पे लेटर बीएनपीएल मध्ये, तर ही प्रोसेस त्याच दिवशी तुम्हाला कंप्लीट करायची आहे मित्रांनो. हे लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यांना लक्षात आलं का हे? नाहीतर तिसऱ्या दिवशी तुमचे शेअर्स विकले जातील. तिसऱ्या दिवशी तुमचे शेअर्स विकले जातील. मी परत रिपीट करतो, नसेल लक्षात आला तर. बाय नाव पे लेटर केल्यानंतर किंवा बाय नाव पे लेटर मध्ये तुम्ही जेव्हा शेअर्स परचेस करता, तेव्हा तुम्हाला ही जी प्रोसेस आता मी दाखवली तुम्हाला, कशी कुठली प्रोसेस, काय करायचं आहे, तुम्हाला फंड्स मध्ये जायचं आहे. रात्री मी काय करणार, आता 8:30-9 वाजले की इथं बाय नाव पे लेटर मध्ये जायचं आहे. बाय नाव पे लेटर मध्ये अकाउंट्स मध्ये गेल्यानंतर वन स्टॉक टू बी याच्यावरती क्लिक करायचं. प्लेज नाव या बटन वरती क्लिक करायचं आहे. प्लेज नाव वरती क्लिक केल्यानंतर कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यानंतर पुढची प्रोसेस विचारेल, तो पॅन नंबर टाका. पॅन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करा, ऑल सिलेक्ट करा आणि सबमिट करा. बाय नाव पे लेटर मध्ये तुम्ही इंट्राडे करू शकत नाही. हे डिलिव्हरी करिताच ऑप्शन दिलेला आहे. तुम्हाला इंट्राडे करायचं असेल तर बाय सेल करताना इंट्राडे सिलेक्ट केलं तर तुम्हाला तेवढंच मार्जिन मिळणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना इंट्राडे करायचं असेल आणि एक्स्ट्रा मार्जिन पाहिजे असेल, त्यांनी बाय किंवा सेल करताना इथं तुम्हाला इंट्राडे जे बटन दिलेलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. इंट्राडे करायचं असेल तर इंट्राडे सिलेक्ट करा. ठीक आहे, हे लक्षात आलं का? बाय नाव पे लेटर. ठीक आहे, हे ट्रान्झॅक्शन केलं, माझ्या अकाउंटला शेअर्स आले. आता बाकीची अमाऊंट पैसे कसे पे करायचे हे तर सगळ्यात लक्षात आलं असेल की शेअर्स परचेसिंग केलं, परंतु आता पैसे कसे पे करायचे त्याकरिता तुम्ही जेव्हा, आता इमिजिएटली मी तुम्हाला दाखवू शकणार नाही, कारण की जोपर्यंत 2 दिवस होत नाही तोपर्यंत
तो दाखवणार नाही, पण खाली तुम्ही बघा ऍड फंड असा एक तुम्हाला ग्रीन स्क्रीन वरती येईल आणि लगेचच जाणार आहे स्क्रीनवरती. ऍड फंड म्हणून ऑप्शन दिलेला असतो इथं खाली. जेव्हा तुम्ही बाय नाव पे लेटर वरती क्लिक करता, ऍड फंड म्हणून ऑप्शन दिलेला आहे. या बाय नाव पे लेटर मध्ये जाऊन तुम्ही फंड ऍड करू शकता. ठीक आहे, सिंपल आहे. जोपर्यंत आता तुम्ही एक छोटं ट्रान्झॅक्शन करून बघा, प्रत्येकाने एक बाय नाव पे लेटर मध्ये ट्रान्झॅक्शन करून बघा, शेअर्स परचेसिंग करून बघा. तुम्हाला असं वाटतंय तर 1000 रुपये तुम्ही तुमच्या अकाउंटला ठेवा, 500 रुपयाचे शेअर्स ठेवा आणि 500 रुपये तसेच राहू द्या. बाय नाव पे लेटर मध्ये परचेस करायचे 500 रुपयाचा एक शेअर, 100 रुपये कट होतील आणि बाकीची अमाऊंट तुम्ही नंतर पे करू शकता. इमिजिएटली नंतर म्हणजे 2 दिवसांनी पे करू शकता. आता 2 दिवसापर्यंत तुम्ही हे शेअर्स ठेवले तर काही चार्जेस लागणार नाही, परंतु समजा 2 दिवसापेक्षा जास्त ठेवले तर त्याचे तुम्हाला इंटरेस्ट द्यावा लागेल. तुम्ही वर्षभराने पण पे करू शकता, परंतु तुम्हाला वर्षभराचा इंटरेस्ट पे करावा लागेल. लोन वरती शेअर्स परचेस करायचे असतील तर या पद्धतीने तुम्ही लोन वरती शेअर्स परचेस करू शकता. ज्यांना 10,000वरती 20,000चे शेअर्स परचेस करायचे असतील त्यांनी या पद्धतीने ते शेअर्स परचेस करून ठेवू शकतात, परंतु बाकीचे जे अमाऊंट आहे त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट पे करावा लागणार आहे. बाकीच्या अमाऊंट वरती जेवढं तुमचं बॅलन्स मायनस मध्ये असेल त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट पे करावा लागणार आहे. हा इंटरेस्ट 18% वार्षिक आहे. 18% वार्षिक. तुम्ही 10 दिवस वापरलेत तर 10 दिवसाचा इंटरेस्ट, 15 दिवस वापरला तर 15 दिवसाचा इंटरेस्ट, 6 महिने वापरले तर 6 महिन्याचा इंटरेस्ट तुम्हाला पे करायचा आहे मित्रांनो. लाईव्ह चार्ट आता दाखवता येणार नाही कारण की कमोडिटी सेगमेंट माझं ऍक्टिव्ह नाहीये आणि इक्विटी सेगमेंट्स वरती तुम्ही लाईव्ह चार्ट तुम्ही स्वतः बघू शकता ऑनलाईन जाऊन. चार्ट्स कसे बघायचे त्याकरिता तुम्ही कुठल्याही स्क्रिप्ट वरती जाऊन चार्ट वरती क्लिक केलं की तुम्हाला इथं चार्ट बघायला मिळेल. हा चार्ट तुम्हाला इथं बघायला मिळू शकतात. तुम्ही चार्ट बघू शकता इथं. या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. आतापर्यंत सगळ्यांना लक्षात आलं का? आता जे ऑप्शन ट्रेडिंग करायचं आहे त्यांच्याकरिता किंवा ज्यांना डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंग करायचं, आता कुठले डिलिव्हरी स्टॉक्स परचेस करायला पाहिजे, कसे परचेस करायला पाहिजे, काय चांगले आहेत, कुठले चांगले आहेत, तुम्हाला 5 लाख इन्व्हेस्ट करायचे, 2 लाख इन्व्हेस्ट करायचे, वेगळे वेगळे इन्व्हेस्ट करायचे तर कुठले स्टॉक घ्यायला पाहिजे त्याकरिता वेगळी पद्धत आहे. पोझिशन्स मध्ये M2M काय आहे? पोझिशन्स मध्ये M2M म्हणजे मी आज शेअर जे परचेस केलेले आहेत, कितीला परचेस केलेले आहेत, ऍव्हरेज प्राइस आहे माझी 367 रुपये 99 पैसे आणि आत्ताची प्राइस काय चाललेली आहे 370 रुपये 64 पैसे. मधला जो डिफरन्स आहे तो प्रॉफिट लॉस जो तुम्हाला बघायला मिळतोय हा त्याला म्हणतात मार्क टू मार्केट, M2M. मार्क टू मार्केट, मार्क म्हणजे काय, ज्या रेटला मी ट्रान्झॅक्शन केलेलं आहे तो रेट आणि मार्केट रेट यामधला डिफरन्स काय आहे, पॉझिटिव्ह असेल तर ग्रीन मध्ये दाखवेल, निगेटिव्ह असेल तर रेड मध्ये दाखवेल तो. ह्याला म्हणतात M2M. आता जे इन्व्हेस्टर आहेत लॉंग टर्म ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांच्याकरिता वेगळे वेगळे ऑप्शन दिलेत इन्व्हेस्टमेंट करिता. इथं तुम्ही बघू शकता F&O करता फ्युचर अँड ऑप्शन करिता इथं F&O ऑप्शन दिलेला आहे. इंट्राडे करायचा असेल तर इंट्राडे मधले जे कॉल्स येतात तुम्हाला इथं बघायला मिळतील. शॉर्ट टर्म ट्रेडिंग करिता बघायचे असेल तर शॉर्ट टर्म ट्रेडिंग करिता तुम्हाला इथं फ्युचर अँड ऑप्शनचे बघायला मिळतील. इक्विटी मधले ज्यांना ट्रेड करायचे आहेत ते इक्विटी मध्ये शॉर्ट टर्म ट्रेडिंग करिता, लॉंग टर्म ट्रेडिंग करिता जे जे शेअर्स आहेत ते तुम्हाला इथं बघायला मिळतील. आता मित्रांनो बघा, आपण थोड्या दिवसापूर्वीच काही दिवसापूर्वीच रिलायन्स इंडस्ट्रीजचा बाय कॉल दिलता. बाय कॉल जो दिलता तो कितीला दिलता, तो ऑलमोस्ट मला आठवतंय हा स्टॉक आपण बाय दिलता अराउंड 2580 का 2600 रुपयाच्या आसपास दिलता. तो 2 दिवसातच आपण बाय दिल्यानंतर 2 दिवसातच त्याची शेअर्सची व्हॅल्यू इथं वाढलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. F&O मध्ये इंट्राडे असेल तर इंट्राडे दिसणार,
प्रत्येक वेळेस इंट्राडे असेलच असं सांगता येत नाही. फ्युचर अँड ऑप्शन मध्ये शक्यतो इंट्राडे होत नाही. इथं तुम्ही बघू शकता शॉर्ट टर्म, लॉंग टर्म साठी तुम्हाला जे शेअर्स घ्यायचे असतील तर तुम्ही इथं बघू शकता. ऑइल इंडिया म्हणून एक आहे, युपीएल म्हणून तुम्ही लॉंग टर्म साठी घेऊ शकता. टाटा मोटर, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, लार्सन अँड टुब्रो, हे जे स्टॉक्स आहेत ते तुम्ही बघू शकता. आता त्याच्यात तुम्हाला छोटे मोठे स्टॉक्स बघायचे असतील तर तुम्ही इथं चेकआउट म्हणून दिलेलं आहे. गो टू जेम्स रश म्हणून एक आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर वेगळे वेगळे रिटर्न्स दिलेले आहेत, ते स्टॉक्स तुम्ही इथं बघू शकता. 2270 रुपयाची इन्व्हेस्टमेंट, मिनिमम इन्व्हेस्टमेंट 2270 रुपयाची या स्टॉक्स वरती तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट तुम्ही डिलिव्हरी शॉर्ट टर्म ट्रेडिंग करू शकता. 24,000ची इन्व्हेस्टमेंट वरती टाटा मोटर वरती 24 इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला हा एक शॉर्ट टर्म ट्रेडिंगचा प्रकार आहे आणि हा ऑप्शन मधला ट्रेड आहे. एक लक्षात घ्या, ऑप्शन मधला ट्रेड आहे. इथं तुम्ही वेगळे रिटर्न्स तुम्हाला बघायला मिळतील. मिनिमम इन्व्हेस्टमेंट 5,490. निफ्टीचा पुट घ्यायचा 17,300चा. ते ऑलरेडी कुठला पुट आहे, काय पुट आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळतील. तुम्ही इथनंही जेम्स मध्ये जाऊनही तुम्ही चेक करू शकता. आता इथं जेम्स कुठले कुठले टाईप ऑफ जेम्स आहेत, आता तुम्ही जेव्हा बघताल अशा कलरमध्ये, लॉंग टर्म असेल तर अशा कलरमध्ये दाखवतात, फ्युचर मध्ये असेल तर या कलरमध्ये, इंट्राडे मध्ये कॉल असेल तर या वेगळे वेगळे कॉल्स तुम्हाला इथं कलर वाईज दिलेले आहेत. कमोडिटी मध्ये असेल तर कमोडिटी मधलं इथं तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही स्वतः जाऊन चेक करू शकता. खूप सोपं आहे, त्याच्यामुळे मी जास्त डीप मध्ये सांगत नाही. आता जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहेत, त्याचबरोबर ज्यांना पोर्टफोलिओ क्रिएट करायचा आहे, पोर्टफोलिओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, त्यांना 2 लाख 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल, ते पर्सनली मला किंवा कलीम सरांना कॉल करून विचारू शकताल की पोर्टफोलिओ कुठला क्रिएट करायचा, कसा क्रिएट करायचा. तेव्हा आपण जरूर त्यांना पर्सनलाइज गायडन्स जे आहे ते देऊयात. आता पर्सनलाइज गायडन्स वरती आपण वेगळे वेगळे पोर्टफोलिओज जे आहेत ते बाय डिफॉल्ट बनवून ठेवलेले आहेत. हे पोर्टफोलिओज तुम्हाला स्मॉल केसेस मध्ये बघायला मिळतील. या स्मॉल केस मध्ये गेल्यानंतर तुम्ही स्वतःचा पोर्टफोलिओ इथं क्रिएट करून ठेवू शकता किंवा कुठले शेअर्स बाय करायला पाहिजे, कुठले शेअर्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. माझा नंबर तुम्हाला आपल्या ऑफिसमधनं, आपला जो के शेअर मार्केटचा जो मोबाईल नंबर आहे त्यांना तुम्ही फोन करून विचारू शकाल, तेव्हा ते तुम्हाला प्रोव्हाइड करतील आणि तुमचा पोर्टफोलिओ, स्पेसिफिकली ज्यांना पोर्टफोलिओ क्रिएट करायचा आहे त्यांच्याकरिताच तो नंबर दिला जाईल. आणि मिनिमम इन्व्हेस्टमेंट 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत मिनिमम पाहिजे, तरच आपण पर्सनलाइज पोर्टफोलिओ क्रिएट करतो. मिनिमम रिक्वायरमेंट आहे 2.5 ते 5 लाखाची, तेव्हाच आपण पर्सनलाइज त्यांना पोर्टफोलिओ माझ्याकडनं तुम्हाला दिला जाईल की कुठल्या पोर्टफोलिओ मध्ये इन्व्हेस्ट करायचे, किती लॉंग टर्म साठी. आणि हा लक्षात ठेवा, पोर्टफोलिओ लॉंग टर्म साठीच असणार आहे. आता मी संजीव सरांचं, सगळ्यांनी संजीव भसीन सरांचं नाव ऐकलंय का? किती जणांना इच्छा आहे संजीव भसीन, किंवा किती जणांनी संजीव भसीन सरांचं नाव ऐकलेलं आहे? संजीव भसीन सरांचं नाव ज्यांनी ऐकलं आहे त्यांच्याकरिता गुड न्यूज आहे. मी संजीव भसीन सरांचा पोर्टफोलिओ तुम्हाला दाखवतो. टीव्ही वरती तुम्ही झी बिझनेस किंवा सीएनबीसी बघताल तेव्हा संजीव भसीन सरांचे तुम्हाला स्टॉक्स बघायला मिळतील. संजीव भसीन सरांचे कुठले स्टॉक्स आहेत हे तुम्हाला इथं एक्झाम्पल म्हणून देतो. पहिला स्टॉक आहे आदित्य बिर्ला कॅपिटल, गोदरेज कंझ्युमर, गोदरेज प्रॉपर्टी, हाऊसिंग डेव्हलपमेंट ऑफ फायनान्स,
ICICI बँक, HDFC, स्टर्लिंग अँड बायोटेक, टाटा कन्सल्टन्सी लिमिटेड, टायटन, हे तुम्ही स्टॉक्स संजीव वसीन सरांचा पोर्टफोलिओ बघू शकता. संजीव वसीन सरांचा पोर्टफोलिओ बघू शकता या पद्धतीने. 2 वर्षाचे रिटर्न 18% वार्षिक दिलेले आहेत. मिनिमम इन्व्हेस्टमेंट 29,000 रुपयाचीच आहे. म्हणजे ज्यांना छोटी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, छोट्या इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, त्यांनी मला फोन करून विचारायचं आहे की 50,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करायची आहे मला, तर कुठल्या पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि कशी इन्व्हेस्टमेंट करायची ते मला विचारू शकतील. त्यांच्याकरिता हा ऑप्शन दिलेला आहे. काही क्वेरीज तुम्हाला अजून यात आत्ता जे आपण डिस्कस केलं त्याच्यात काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकताल. त्याच्यानंतर आपण आणि मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे की आजचा जो टॉपिक आहे आपला किंवा आतापर्यंत आपण जेवढं शिकलो त्याच फोन नंबर तुम्हाला ऑफिसमधनं मिळेल. आपल्या KS शेअर मार्केटचा तुम्हाला प्रत्येकाकडे फोन नंबर असेलच. त्यांना फोन करून ते विचारू शकताल आणि सगळ्यात पहिलं त्यांना तुमच्या रिक्वायरमेंट पहिल्या सांगायच्या आहेत. त्याच्यानंतर कम्युनिकेशन केलं जाईल आपल्या बरोबर आणि नंतर मी कस्टमाइज पोर्टफोलिओ दिला जाईल. एक लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट वेगळ्या असतात, प्रत्येकाच्या गोल्स वेगळे आहेत, प्रत्येकाचे गोल्स वेगळे आहेत. त्या पद्धतीने कस्टमाइज केला जातो पोर्टफोलिओ. आता काही लोकांना 5 वर्षासाठी पाहिजे असेल, काही लोकांना 2 वर्षासाठी पाहिजे असेल, तशा इन्व्हेस्टमेंट करिता प्रत्येकाला वेगळा वेगळा पोर्टफोलिओ दिला जातो. त्याच्यामुळं असं काही सांगता येत नाही की प्रत्येक तुमचा आता हा पोर्टफोलिओ कोणासाठी वेगळा असू शकतो. काही स्टॉक्स जे आहेत ते त्यांच्या एक इन्व्हेस्टरकडे असतील, दुसऱ्या इन्व्हेस्टरकडे दुसरा स्टॉक असू शकतो. त्याच्यामुळं तुम्ही ते कॉपी करायचा प्रयत्न करू नका, परंतु मी सांगेल त्यांना तो पोर्टफोलिओ दिला जाईल. आता एक क्वेश्चन होता की ऑप्शन हाऊस जे आहे ते कसं वापरायचं. सगळ्यांनी ऑप्शन हाऊस किती जणांनी बघितलेलं आहे? ऑप्शन हाऊस कोणाला माहिती आहे का? सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन. ऑप्शन मध्ये किती ट्रेड करतात, किती जण ट्रेड करतात? कारण की ऑप्शन हाऊस काही एकच क्वेश्चन आलेला आहे आणि मला वाटत नाहीये की ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून तुम्हाला ट्रेड करायचे असेल तर तुम्ही ऑप्शन मध्ये ट्रेड करू शकता. परंतु परंतु एक लक्षात घ्या, तुम्हाला पैसे बनवायचे असतील, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंग ह्याच्यात करू शकता, ऑप्शन्स मध्ये ट्रेड करावेत. परंतु प्रत्येकाच्या रिस्क ऍपिटाईट प्रमाणे तुम्हाला ट्रेड करायचे आहेत. ऑप्शन हाऊस हा जो प्रकार आहे तुम्ही इथं बघू शकता. आता ऑप्शन हाऊस मध्ये मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हे पहिलं सिलेक्ट करायचं आहे. स्क्रीन आय थिंक माझी गेलेली आहे का? स्क्रीन दिसतीये का माझी? ओके, ठीक आहे. आता स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल, मला आज 21 होते, आपण धरून चालू आहेत की 28 तारखेला निफ्टी 28 तारखेपर्यंत मला काय वाटतंय, कोणी सांगेल का निफ्टी वरती जाईल का खाली जाईल पुढच्या आठवड्यात? निफ्टी वरती जाईल का खाली जाईल? अप. ठीक आहे. किती वरती जाऊ शकते? किती वरती जाऊ शकते निफ्टी पुढच्या आठवड्यात 28 एप्रिल पर्यंत? अंदाजे सांगा. मी असं स्पेसिफिक कोणाला बंदूक घेऊन धरणार नाही. 18,000. ठीक आहे. 17,800, 17,500 ऑलरेडी आहे मित्रांनो. 17,800 आपण एक धरूयात. 17,750, 49, 18,300, 18,500. खूपच बुलिश आहात. 8 दिवसात आपण एक्झाम्पल घेऊयात की इथनं पुढच्या आठवड्यात
17,900 पर्यंत एक एक्झाम्पल घेऊयात की 17,900 पर्यंत निफ्टी जाऊ शकते. आता 17,900 गेली तर तुम्हाला काय रिटर्न येऊ शकतात ते तुम्हाला इथं खाली दाखवलेलं आहे. तुमचे इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 878 रुपये आणि तेवढं वरती गेलं तर त्याची व्हॅल्यू काय होऊ शकते ते तुम्हाला इथं दिलेले आहे की इन एव्हरी पॉइंट. म्हणजे समजा आपण एक्झाम्पल घेऊयात की इथं सोप्या भाषेत समजवायचं असेल मला तर आपण 750 घेऊयात. 750च्या वरती गेलं मार्केट तर 2,468 रुपये लागतील मला इन्व्हेस्टमेंट आणि प्रत्येक 100 पॉईंट एक्स्ट्रा गेलं म्हणजे 17,750च्या ऐवजी 17,850 गेलं. जसं एका मित्रांनी आपल्या एका इन्व्हेस्टर संतोष सरांनी 17,800चं एक्सपेक्टेशन केलेलं आहे. आपण धरून चालू की 17,850 गेलं तर त्यांना 100 पॉइंटला 200% रिटर्न मिळू शकतात. 200% म्हणजे किती? 2400 रुपयाचे 5,000 रुपये एक्स्ट्रा प्रॉफिट होऊ शकतो. हे ट्रेड करण्याकरिता तुम्हाला इथं लेट्स ट्रेड म्हणून जे बटन दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ट्रेड करू शकता आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स मध्ये त्या पद्धतीने तुमचा प्रॉफिट लॉस तिथं होऊ शकतो. खूप सोपं आहे. तुम्हाला एक्सपेक्ट करायचं आहे की पुढच्या आठवड्यात काय होऊ शकतं. आता पुढच्या आठवड्यात समजा मला वाटतंय की 17,050 होऊ शकेल तर त्याची इन्व्हेस्टमेंट वरती काय फरक होईल ते तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो. नाही गेलं तर ते पैसे झिरो झाले. ही जी अमाऊंट आहे तुमची 2850 रुपये ते झिरो होतील. तुम्हाला काही मिळणार नाही. त्याच्यामुळं जे नवीन आहात त्यांनी ह्याच्यात शक्यतो ट्रेड करू नका. पहिलं ऑप्शन्स काय आहे हे समजून घ्या आणि ऑप्शन हाऊस हा एक रिस्की पण प्रकार आहे. पैसे पण कमवू शकता पण रिस्क पण आहे त्याच्यात. गेला नाही तर पैसे झिरो होतील हे लक्षात ठेवायचंय. त्याच्यामुळे ज्यांना कळतंय त्यांच्याकरिताच आहे. ज्यांना कळत नाहीये त्यांच्यासाठी काहीही आपण डिस्कस केलं नाही असा विचार करून चालावेत. आतापर्यंत सगळ्यांना लक्षात आलं का? जवळची प्राइस लावली तर प्रॉफिट लॉस तेवढा मोठा जास्त होतो. आता मी धरून चला की जवळची प्राइस लावतोय. आपण जवळची प्राइस लावूयात. तर बघा तुमची इन्व्हेस्टमेंट 5,700 रुपये होते. 5,700 रुपये होते आणि लांबची लावली तर तुमची इन्व्हेस्टमेंट कमी होते, पर्सेंटेज ऑफ रिटर्न जास्त होतात. माय रिपोर्ट एकदा सांगू. ओके, माय रिपोर्ट्स मध्ये महत्वाचे जे रिपोर्ट्स आहेत ना, टॅक्स फायलिंग तुम्ही आता सोडून द्या. प्रॉफिट लॉस समरी तुमचा प्रॉफिट लॉस काय आहे त्या अकाउंट मध्ये तुम्हाला इथं बघायला मिळतो. टुडेज प्रॉफिट लॉस, टोटल प्रॉफिट लॉस, इथं तुम्हाला टोटल प्रॉफिट लॉस आणि टुडेज प्रॉफिट लॉस बघायला मिळतो. होल्डिंग आणि P&L तुम्हाला इथं बघायला मिळतं. तुम्ही कितीला शेअर्स घेतलेला आहे, आजची प्राइस काय आहे, टोटल प्रॉफिट किती होतो, आजचा लॉस किती होतोय, हे सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं बघायला मिळते. सिंपल आहे, खूप सोपं आहे की टोटल प्रॉफिट लॉस काय आहे कसा आहे तो तुम्ही इथं बघू शकता. 360 रिपोर्ट हा एक सुंदरसा रिपोर्ट आहे. त्याच्यात सगळ्याच इन्फॉर्मेशन एका बरोबर तुम्हाला बघायला मिळतात. सगळ्याच इन्फॉर्मेशन सगळ्या एका बरोबर बघायला मिळतात. बिल्स, आता तुम्ही जेव्हा शेअर्स काही परचेस करता त्याचं ट्रान्झॅक्शन जे झालेलं आहे त्या दिवशी काय काय ट्रान्झॅक्शन केलं ते तुम्हाला इथं बघायला मिळतं. जसं की मी आज 21 तारीख आहे, 21 तारखेला मी काय केलं, 11,042 रुपयाचं मी ट्रान्झॅक्शन केलेलं आहे. 11,042 रुपये माझ्या अकाउंटमधनं डेबिट होणार आहेत. लेजरमधनं माझा 11,042 रुपये मी पेमेंट केलेलं आहे. आता धरून चला की काही ट्रान्झॅक्शन केले असतील, मी 10,000 रुपयाचे शेअर्स परचेस केले तर तुम्हाला कॅश बिल मध्ये 10,000 रुपये दाखवेल. F&O बिल काही फ्युचर अँड ऑप्शन मध्ये ट्रेड केला असेल तर ते तिथे तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर मी काही शेअर्स पैसे ट्रान्सफर केले बँकेतनं IIFL अकाउंट मध्ये तर इथं फंड पेइंगला येतील. काही पेआउट घेतला तर पेआउट मध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि टोटल बॅलन्स तुमचा काय आहे ते तुम्हाला चेक दाखवण्यात येईल. आता लेजर मधनं किती पैसे कट होणार आहेत ते तुम्हाला इथं
बिल्स मध्ये बघायला मिळेल मित्रांनो. या पद्धतीने तुम्ही बिल्स बघू शकता. बाकीचे रिअल टाइम रिस्क रिपोर्ट तुम्हाला जास्त डीप मध्ये बघायची गरज नाहीये. रिअल टाइम होल्डिंग व्हॅल्यू तुमची काय आहे, ही माझी होल्डिंग व्हॅल्यू आहे. रिअल टाइम AHV सोडून द्या, रिअल टाइम AGHV तुम्ही जास्त लक्ष न देता मेजरली तुमचा बॅलन्स काय आहे, कॅश बॅलन्स किती आहे, तो तुम्हाला वरती बघायला मिळतो. त्याच्यानंतर M2M मार्क टू मार्केट नेटवर्थ, आज मी जे शेअर्स परचेस केलेले आहेत त्याचे किती पेमेंट करायचं आहे ते तुम्ही इथं खाली बघा. 3.55 मित्रांनो, हे लक्षात ठेवा, 3,555 रुपये आहेत ते, 550 रुपये राऊंड फिगर, ते तुम्हाला इथं दिलेले दाखवलेले आहेत. ब्रोकरेज चार्जेस संदर्भात तुम्ही आपल्या शेअर मार्केटच्या ऑफिसमध्ये फोन करून विचारू शकाल. चार्ट बघायचा आहे, चार्ट खूप सोपा आहे मित्रांनो. चार्ट बघण्याकरिता मी एक एक्झाम्पल घेतो आता. हा चार्ट आहे. या चार्ट वरती तुम्ही बघू शकता, इथं हा चार्ट तुम्ही लावून झूम इन झूम आउट किंवा तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही इथं बसून करू शकता. या इथं इंडिकेटर लावायचे असतील तर इथं इंडिकेटर लावू शकता. मुव्हिंग एव्हरेज लावला मी. दोनशे दिवसाचा मुव्हिंग एव्हरेज लावला. एक लावला 100 दिवसाचा मुव्हिंग एव्हरेज. कलर चेंज केला मी. इथे तुम्ही बघू शकता 100 दिवसाचा आणि 200 दिवसाचा मुव्हिंग एव्हरेज मी लावलेला आहे. वेगळा वेगळा मुव्हिंग एव्हरेज लावून तुम्ही तुमची अनालिसिस तुम्ही करू शकता. इन्व्हेस्टमेंट केल्याने टॅक्स बसत नाही. तुम्हाला जो प्रॉफिट लॉस असतो त्याच्यावरती टॅक्स बसतो. त्याच्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट कितीही करू शकता, कारण की तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुमच्या इन्कम वरती जो टॅक्स लागलेला आहे तो तुमचा टॅक्स राहील. स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट केली म्हणून तुम्हाला टॅक्स लागणार नाहीये. तुम्ही टूल्स वापरू शकता तुमच्या पद्धतीने, ते तुम्हाला तुम्ही मोबाईल आणि डेस्कटॉप वरती दोन्हीकडे मोबाईल ऍप डाउनलोड करून वापरू शकता. गेन वरती टॅक्स लागतो. येस, टॅक्स जो आहे तो तुम्हाला बुक्ड प्रॉफिट जो आहे त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स लागतो. समजा शॉर्ट टर्म असेल, एका वर्षाच्या आत विकले तर 15% टॅक्स लागेल, एका वर्षानंतर विकले तर 10% टॅक्स लागेल, आणि तोही प्रॉफिट वरती. समजा तुमचा इन्व्हेस्टमेंट आहे ₹1,00,000ची, 1,000 रुपये प्रॉफिट झाला तर 1,000चे 15% म्हणजे ₹150 तुम्हाला टॅक्स पे करावा लागणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो, आता म्युच्युअल फंड्स मध्ये ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायचे असेल त्यांच्याकरिता म्युच्युअल फंड्स म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे. जिथं तुम्ही पोर्टफोलिओ मध्ये जाता, पोर्टफोलिओ मध्ये म्युच्युअल फंड म्हणून दिलेला आहे. इथनं तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुमची म्युच्युअल फंड्स मध्ये करू शकता. आता कुठल्या म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची ते डायरेक्टली इथं तुम्हाला म्युच्युअल फंड्स मध्ये रेकमेंडेड म्युच्युअल फंड्स जे दिलेले आहेत ते तुम्ही इथनं करू शकता. HDFC फ्लेक्झी कॅप फंड, त्याचबरोबर IIFL फोकस फंड, ह्याच्यात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इन्व्हेस्टमेंट वरती क्लिक करा. इन्व्हेस्टमेंट वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला SIP करायची आहे का लमसम करायचं आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करा. इन्व्हेस्ट वरती क्लिक केल्यानंतर SIP करायची असेल तर SIP वरती क्लिक करा. अमाऊंट टाका, कितीची SIP करायची आहे, कुठल्या डेटला SIP करायची आहे ते क्लिक करा.
प्रोसीड टू पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर इंटरनेट बँकिंग वरती क्लिक करा, क्रिएट मॅन्डेट. आता माझं इथं होणार नाही कारण की इथं माझा टेक्निकल एरर आहे, त्याच्यामुळे माझ्याकडनं होणार नाही, परंतु तुम्ही इथं क्रिएट मॅन्डेट करून तुमचं पेमेंट तुम्ही करू शकता. कारण की आम्हाला अलाउड नाहीये, आम्हाला रायटिंग मध्ये ऍप्लिकेशन द्याव्या लागतात. त्याच्यामुळे आम्ही इथनं ऑनलाईन SIP इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही ऍज अ एम्प्लॉय म्हणून. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही म्युच्युअल फंड्स मध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. ठीक आहे, लोकांना माहिती नाहीये की US मार्केट कसं चेक करायचं. इथं तुम्ही तुम्हाला US मार्केट बुलिश और बेरिश हाउ टू चेक. बुलिश बेरिश तर तुम्हाला चेक करावं लागेल की बुलिश आहे की बेरिश आहे, परंतु आत्ता काय चाललेलं आहे ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला बघा, इथं कुठलाही मार्केट मूव्हर वरती मी क्लिक करतोय. कुठं मार्केट मूव्हर जे बटन आहे त्याच्यावरती क्लिक करतोय. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं वेगळ्या वेगळ्या ऑप्शन्स बघायला मिळतील. इथं तुम्ही टॉप गेनर, टॉप लुजर, ऑल टाइम हाय कुठले स्टॉक्स आहेत ते तुम्हाला इथं बघायला मिळतील. अप्पर स्टॉक आर्बिट्राज कुठं आहे, FIs ऍक्टिव्हिटीज, ग्लोबल इंडायसेस म्हणून एक ऑप्शन जे दिलेलं आहे. ग्लोबल इंडायसेस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं नॅसडॅक, डाव जोन्स, FTSE जे इंटरनॅशनल इंडायसेस जे आहेत ते तुम्हाला इथं बघायला मिळतील. हँगसेंग किती आहे, नॅसडॅक किती आहे, S&P 500 का आहे, निकी का आहे, FTSE का आहे, कॅक का आहे, डॅक्स का आहे, हे जे आहेत हँगसेंग, हे सगळेच तुम्हाला मार्केट इथं चेक करायला बघायला मिळतील. इथं बघा सगळे शेअर्स तुम्हाला सगळेच इन्फॉर्मेशन तुम्ही इथं चेक करू शकता. ग्लोबल इंडायसेस म्हणून ऑप्शन जो दिलेला आहे त्याच्यातनं तुम्ही चेक करू शकता. आता आय थिंक 52 वीक लो हाय स्टॉक कोणाला बघायचे असतील तर ते तुम्ही इथनं 52 वीक हाय कुठले स्टॉक्स आहेत, लो मध्ये कुठले स्टॉक चाललेले आहेत ते तुम्हाला इथं बघायला मिळू शकतात. ठीक आहे, सर रिजेक्ट झालेल्या स्टॉकच्या रिजेक्ट झालेल्या स्टॉकची अमाऊंट तर तुम्हाला लगेचच रिजेक्ट झालेल्या स्टॉकची अमाऊंट रिजेक्ट झाल्यानंतर ते पैसे कटच होत नाही, तर पैसे परत यायचे सवालच येत नाही तिथं. रिपीट काहीच करायचं नाहीये. तुम्ही इथं मार्केट मूव्हर्स जे ऑप्शन दिलेलं आहे बटन त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर वरती जो ऑप्शन दिलेला आहे त्याच्यातनं तुम्हाला काय बघायचं आहे, ग्लोबल इंडायसेस. ग्लोबल इंडायसेस बघायचे असतील तर ग्लोबल इंडायसेस तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. खाली ग्लोबल इंडायसेस तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर 52 वीक हाय स्टॉक जो आहे तो बघायचे असतील तर इथं 52 वीक हाय स्टॉक्स वरती क्लिक करा. लो बघायचे असतील तर 52 वीक लो वरती सिलेक्ट करा, तुम्हाला बघायला मिळेल. BNPL ऑलरेडी झालेला आहे सर. संजय सर तुम्ही लेट जॉईन झाला असाल तर नेक्स्ट सेशन वरतीच आपण परत BNPL रिपीट करूयात. सर हा टॉपिक नाही आजचा की उद्या कुठला स्टॉक बाय करायला पाहिजे. मी असं म्हणतो की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी रिलायन्स स्टॉक्स तुम्ही आत्ताही बाय करू शकता. कुठले स्टॉक्स बाय करायचे आहेत ते तुम्हाला इथं ACC आहे, कोल इंडिया तुम्ही बाय करू शकता. कोल इंडियामध्ये टेक्निकल ब्रेकआउट पण खूप छान मिळालेला आहे. 210च्या वरती तो कमीत कमी 240 250 लॉंग टर्म मध्ये जाऊ शकतो. NCL इंडिया आहे लॉंग टर्म साठीचे स्टॉक्स इथे तुम्हाला दिलेले आहेत. ऑइल इंडिया,
रिलायन्स इंडस्ट्रीज, UPL, टाटा मोटर्स, SBI लाईफ इन्शुरन्स हे स्टॉक्स वरती तुम्ही लक्ष ठेवू शकता. मित्रांनो 10:30 झालेले आहेत ऑलरेडी. आजचं सेशन आपण इथेच संपूयात. काही क्वेरी असतील तर तुम्ही फोनवरती आपल्या डीलिंग नंबरला विचारू शकता. आपला डीलिंग नंबर जो आहे तुम्ही तुम्हाला इथं या नंबर सेव्ह करून ठेवा. या नंबरला तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपच्या काही क्वेरी असतील तर तुम्ही फोन करून विचारू शकता. मी रिपीट 3 लाईन्स दिलेल्या आहेत तिथे जाऊन तिथं गेल्यानंतर इन्व्हेस्टमध्ये गेल्यानंतर IPO आणि बॉन्ड म्हणून ऑप्शन आहे. IPO बॉन्ड्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो IPO चालवत असेल त्याच्यावरती तुम्हाला जायचं आहे. आता जो IPO चाललेला असेल त्याच्यातनं तुम्ही जाऊन इन्व्हेस्टमेंट करू शकता. जसं मुथूट फायनान्सचा IPO NCD त्याच्यात इन्व्हेस्ट करू शकता. मुथूट फायनान्स, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स त्याच्यात जाऊन तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही इथनं ऍप्लिकेशन डायरेक्टली करू शकता. खूप सोपं अमाऊंट आहे. ऍप्लिकेशन किती करायचं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे मित्रांनो. त्याच्यामुळं हा IPO जेव्हा येईल तेव्हा स्पेसिफिकली आपण IPO वरती क्वेश्चन घेऊयात. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही तुमचे रिस्क बघू शकता. मित्रांनो धन्यवाद. पुढच्या सेशनवरती लवकरच भेटूयात. ज्यांना काही क्वेश्चन्स असतील